मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे, कधी येऊ शकतो, या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण योग्य आणि खरी तीच माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्कीच विश्वास ठेवू शकता, कारण आपण शेतकरी असेल, महिला भगिनी असतील, यांना मिसगाईड करण्याचं काम करत नाही. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कधी येऊ शकतो? तर मित्रांनो, सध्या त्याबद्दल महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून कोणतंही अपडेट हे देण्यात आलेलं नाही आहे. कारण आता सध्या आचारसंहिता चालू आहे आणि राज्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं हा हप्ता आचारसंहितेचं उल्लंघन न करता वितरित केला जाऊ शकतो का, याबद्दलची सरकारची देखील विचारणा ही चालू आहे निवडणूक आयोगाकडं. आणि जर हे अनुदान नियमित अनुदान म्हणून जर का दाखवण्यात आलं आणि त्याबद्दलचा जर का निर्णय घेण्यात आला तर 20 तारखेच्या आत देखील हा हप्ता वितरित होऊ शकतो. पण त्याबद्दलचा अद्याप देखील, म्हणजे आज 14 डिसेंबर 2025, आज राज्याचं जे हिवाळी अधिवेशन आहे, या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आज त्याच्याबद्दलचा काही निर्णय होतो आहे का, हे बघावं लागणार आहे. मित्रांनो, मागच्या महिन्यात देखील म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि आता 4-5 दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला राज्यामध्ये परत निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा हप्ता वितरित होऊ शकतो की नाही, हे आता आजच्या जे हिवाळी अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये स्पष्ट होईल. आणि त्या संदर्भात जर का काही अपडेट आलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते नक्कीच देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, सध्या तरी असं वाटतं आहे की येणारी जी 20 तारीख आहे, या 20 तारखेला निवडणुकीचा होतील आणि 21 तारखेला त्याची आचारसंहिता संपणार आहे. कारण निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जसा काय निवडणुकीचा निकाल लागेल तसे हे हप्ते हे महिला भगिनींना वितरित करण्यात येतील. त्याबद्दलचा GR म्हणजे त्याबद्दलचा निधी हा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, पण त्याचं वितरण मात्र अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नाही आणि ते 21 तारखेच्या नंतरच हे वितरण केलं जाऊ शकतं, असं ठोस माहिती आता पुढं येत आहे. मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.